योद्धा एक्सप्रेस न्यूज लाईव्ह नागपूर। प्रतिनिधी समीर सनदी, महाराष्ट्र मीडिया अध्यक्ष। नागपूरमध्ये अजब प्रकार, चक्क बंडखोर उमेदवाराला नागरिकांनी घरात डांबून ठेवलं। नागपूर नगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या प्रभाग 13 मधील भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार किसन गावंडे यांना त्यांच्या समर्थकांनी घरात डांबून ठेवल्याचा आश्चर्यकारक प्रकार घडला। पक्षाने शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दबाव टाकल्याने संतापलेल्या कार्यकर्त्यांनी ही कृती केली। या घटनेने नागपूरच्या नगरपालिका निवडणूक रिंगणात राजकीय तापमान वाढले आहे। किसन गावंडे हे प्रभाग 13 मधील भाजपचे संभाव्य उमेदवार होते। पक्षाने त्यांच्यासह विजय होले यांना एबी फॉर्म दिले होते, ज्यामुळे उमेदवारीची अपेक्षा निर्माण झाली। मात्र अंतिम यादीतून त्यांना वगळण्यात आले आणि अर्ज मागे घेण्याचा आदेश देण्यात आला। यानंतर गावंडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला, ज्यामुळे कार्यकर्त्यांची नाराजी भडकली। समर्थकांनी त्यांच्या राहत्या घरी घेराव घालून आज आम्ही तुम्हाला घराबाहेर पडू देणार नाही, उमेदवारी अर्ज मागे घ्या, अशी तीव्र भावना व्यक्त केली। या प्रकरणाचे नेमके कारण पक्षांतर्गत बंडखोरी रोखण्याचे प्रयत्न आहेत। भाजपने नागपूर महानगरपालिका निवडणूकसाठी उमेदवारांची यादी जाहीर न करता थेट एबी फॉर्मचे वाटप केले, ज्यामुळे अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते नाराज झाले। सुमारे 20हून अधिक तरुण उमेदवारांना संधी देण्यात आली, तर दिग्गजांना डावलल्याने बंडखोरीचे प्रमाण वाढले। प्रभाग 13 मधून वर्षा ठाकरे, प्रभाग 27 मधून माजी नगरसेवक हरीश दिकोंडवार आणि प्रभाग 33 मधून गोलू बोरकर यांनीही बंडखोरी केली आहे। माजी महापौर अर्चना डेहनकर यांच्या कुटुंबातील घटनेनेही राजकीय वाद उफाळला आहे। प्रभाग 17 मधून त्यांचे पती विनायक डेहनकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला असता अर्चना डेहनकर यांनी पक्षनिष्ठेचा मुद्दा उपस्थित करून माहेरी जाण्याचा निर्णय घेतला। जोपर्यंत पती बंडखोरी मागे घेत नाहीत तोपर्यंत घरी परतणार नाही। मी भाजप उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होईन, पण पतीच्या प्रचाराला जाणार नाही, असे त्या म्हणाल्या। या घटनांचा नागपूर महापालिका निवडणूक 2026 वर परिणाम होऊ शकतो। भाजप शिवसेना युतीतून भाजप 143 जागा लढणार असून शिवसेनेला 8 जागांवर समायोजन झाले। मात्र बंडखोर अपक्ष उमेदवारांमुळे मतविभाजनाचा धोका निर्माण झालाय। प्रभाग 22 मध्ये तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय असताना 25 वर्षीय स्वयंसेवक निनाद दीक्षित यांनी नागरिक समितीच्या माध्यमातून फॉरवर्ड ब्लॉककडून उमेदवारी जाहीर केली, ज्यामुळे भाजपसमोर नवे आव्हान आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते या बंडखोरीमुळे पक्षांतर्गत एकजूट कमकुवत होत आहे। कार्यकर्त्यांची भावना दाबता येत नाही। ही घटना महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकच्या व्यापक चित्राचे लक्षण आहे, असे एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने सांगितले। नागपूरसह राज्यभरात अशा घडामोडींमुळे निवडणूक हंगामात अनपेक्षित घडामोडी घडत आहेत। या प्रकरणाचा मतदारांवर होणारा परिणाम आणि पक्षांची मनधरणी याबाबत पुढील काळात अधिक स्पष्टता येईल। नागपूर निवडणूक रिंगणात सध्या तणावपूर्ण वातावरण आहे। मुख्य संपादक श्री प्रकाश दंडगवाळ, नाशिक, योद्धा एक्सप्रेस न्यूज लाईव्ह। योद्धा वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य, संस्थापक अध्यक्ष।